IPLनं आजवर भारतीय क्रिकेट विश्वाला अनेक स्टार खेळाडू दिले। दरवर्षी शेकडो खेळाडूंना IPLच्या या व्यासपीठावर आपला खेळ दाखवण्याची संधी मिळते। यंदा अशीच संधी मिळाली ती नागपूरच्या प्रफुल्ल हिंगेला। सनरायझर्स हैदराबादच्या हिंगेनं राजस्थान विरुद्धच्या सामन्यामध्ये पदार्पण केलं आणि या पदार्पणाच्या सामन्यातच इतिहास घडवला। कोण आहे हा प्रफुल्ल हिंगे आणि त्यानं नेमकी काय कमाल केली, पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। 4 ओव्हर 34 रन्स आणि 4 विकेट्स। सनरायझर्स हैदराबादच्या अवघ्या 24 वर्षांच्या प्रफुल्ल हिंगेची IPL पदार्पणातली ही कामगिरी त्याचं नशीब उजळवणारी ठरली। प्रफुल्ल हिंगे एका रात्रीत हिरो झाला। आधी वैभव सूर्यवंशी, मग ध्रुव जुरे, त्यानंतर प्रिटोरियस आणि रियान पराग। प्रफुल्ल हिंगेनं असे राजस्थानचे 4 प्रमुख मोहरे टिपले आणि फॉर्मात असलेल्या राजस्थानची विजयी घोडदौडही रोखली। हैदराबादचा राजस्थानवरचा हा सनसनाटी विजय, त्यात पदार्पणात केलेली ऐतिहासिक कामगिरी यामुळे सोशल मीडियात प्रफुल्ल हिंगेची चर्चा सुरू झाली। प्रफुल्ल हिंगे मूळचा नागपूरचा आहे। डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तो विदर्भचं प्रतिनिधित्व करतो। 13व्या वर्षापासून त्यानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली। विदर्भाच्या अंडर 16 आणि अंडर 19 संघात वेगवान गोलंदाज म्हणून त्यानं मोलाची कामगिरी बजावली। 2024 मध्ये त्यानं विदर्भाकडून रणजी पदार्पण केलं। गेल्या IPL लिलावात 30 लाखांच्या बेस प्राइजमध्ये त्याला हैदराबाद संघानं विकत घेतलं। पहिल्या 3 सामन्यात प्रफुल्लला संधी मिळाली नव्हती, पण राजस्थान विरुद्धच्या सामन्यात त्यानं जे काही केलं ते ऐतिहासिक ठरलं। IPL पदार्पणातल्या पहिल्याच षटकात 3 विकेट्स घेणारा तो आजवरचा पहिलाच खेळाडू ठरला। आपल्या पहिल्या सामन्यातल्या कामगिरीबद्दल आणि वैभव सूर्यवंशीच्या विकेटबद्दल प्रफुल्लनं काय म्हटलंय तेही ऐका। मी गेल्या वर्षीच लिहून ठेवलं होतं की जेव्हा मी IPL मध्ये पदार्पण करेन तेव्हा 4 किंवा 5 विकेट्स नक्कीच घेईन। आज ते प्रत्यक्षात घडलं सुद्धा। वैभव सूर्यवंशीलाही मी पहिल्याच चेंडूवर बाउन्सर टाकून बाद करेन हे आधीच सांगितलं होतं। त्यानं आपल्या या ऐतिहासिक कामगिरीचं श्रेय सनरायझर्सचे गोलंदाज प्रशिक्षक वरुण ॲरॉन यांनाही दिला। प्रफुल्लच्या मैदानातल्या या कामगिरीनं त्याचं कुटुंबीयही भारावून गेलाय। त्यानं भविष्यात भारताकडून खेळावं अशी इच्छा त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। वडील म्हणून आज अपेक्षा आहे कोणालाही, प्रत्येक मुलाला म्हणजे वडिलांना असं वाटतं की आपले मुलं काही चांगले निघावे बा, हे सर्वांची अपेक्षा असते। तर त्याच्यामुळे काय म्हणते बा, तो अपेक्षाच्या पात्र धनी ठरलेला आहे। त्या प्रकारे तो लहान आहे आणि माझी मोठी मुलगी पण एक चार्टर्ड अकाउंटंट आहे। तिने पण आपल्या कॅरियर क्षेत्रामध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट निवडलं होतं। तिने पण तिचं स्वप्न पूर्ण केलं। तर दोघेही मुलं चांगले निघाले याचा अभिमान प्रत्येक पॅरेंट्सला असायला पाहिजे। पहिलाच ओव्हर टाकला त्याने तेव्हाच बघितलं आणि दुसऱ्या बॉलला विकेट घेतली वैभव सूर्यवंशीची, तेव्हा पण खूप छान वाटलं। कालच्या एका सामन्यानं प्रफुल्ल हिंगेच्या सोशल मीडियातील फॉलोअर्समध्येही प्रचंड वाढ झाली आहे। या सामन्याआधी प्रफुल्लचे इंस्टाग्रामवर फक्त 3000 फॉलोअर्स होते, मात्र अवघ्या 24 तासात त्याच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखांच्या पार पोहोचली आहे। IPLनं आजवर तळागाळातल्या अनेक खेळाडूंना स्टार बनवलंय। प्रफुल्ल हिंगेला हे स्टारडम पहिल्याच सामन्यात मिळालंय। आता ते टिकवण्याचं आणि पुढच्या सामन्यांमध्ये कामगिरीतलं हे सातत्य टिकवण्याचं मोठं आव्हान त्याच्यासमोर असेल। वेल डन प्रफुल्ल हिंगे। सिद्धेश कांसेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।